गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। हाय फ्रेंड्स, मी रेशम। मनोरंजन कॅफे या तुमच्या लाडक्या शो मध्ये तुमचे वेलकम। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। फ्रेंड, क्लासमेट हा मराठी चित्रपट 16 जानेवारीला रिलीज होत आहे, पण त्या अगोदरच या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड भुरळ लागली आहे। त्याला कारण म्हणजे या चित्रपटाची तगडी स्टार कास्ट। तरुणींचा लाडका अंकुश चौधरी, युवकांच्या दिलो की धडकन सहित तामणकर, स्वर्ग अप्सरा सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सचिन पाटील आणि इत्यादी लोकांची धमाल मस्ती क्लासमेट मध्ये पाहायला मिळेल। प्रत्येक कॉलेजमध्ये अशी एक बॅच असते जिच्यासारखं आधीही कोणी नसतं आणि नंतरही कोणी येत नाही। कॉलेज लाईफवर बेतलेला हा सिनेमा यंगस्टर मध्ये क्रेज निर्माण करतोय। ठाण्याच्या कोरम मॉल मध्ये याची झलक पाहायला मिळाली। आपणही पाहूया एक झलक। नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया। नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया। जिंदगीला नव्याने देऊ चेहरा स्वप्नातला। कभी हो मन मानिया, थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारियां। थोड़ी सी बदमाशियां, तेरी मेरी यारियां। नवे नवे एहसास मनाला, कोणी कसे प्रेमात असावे। हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे। नेक्स्ट आहे सई। सई नाही बरं का, अप्पू। अप्पू म्हणजे कशी आहे, मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त दिसते। अभ्यास आणि कल्ला दोन्ही नाही ती पुढे असते। अप्पू म्हणजे सई तामणकर। नेक्स्ट इज आदिती। निंबाळकरांची मुलगी आहे, ती डान्सर आहे, खूप छान डान्स करते आणि तिला अन्याय वगैरे सहन होत नाही बरं का, मग ती थोबाडीत मारते। असं कॅरेक्टर आहे सोनाली कुलकर्णी। आता आहे अनिरुद्ध। हा विचार करून काहीच करत नाही, म्हणजे मस्करी पण आणि मैत्री पण विचार करून नाही करत, पण इज व्हेरी स्वीट। प्लीज वेलकम सिद्धार्थ चांदेकर। आता आहे सुयश म्हणजे अमित। हा म्हणजे नाती मिरवण्यापेक्षा नाती टिकवतो आणि बोलण्यापेक्षा वागण्यातून मन मिळवतो। सुयश। आता आहे सुशांत म्हणजे प्रताप। गावाकडून आलेला, पैसे नसल्यामुळे MCC जाईल असं त्यांनी मध्ये ऍडमिशन घेतली आणि त्याचा भत्ता मिळवून तो कॉलेजची फी भरतो, असं कॅरेक्टर आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। टाळेकर टाळ्या। आणि लास्ट
लास्ट वन बट नॉट द लीस्ट पल्लवी पाटील. तिचं नाव आहे हिना आणि खूप सोज्वळ समंजस असं एक कॅरेक्टर आहे फिल्म मध्ये. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अरे कुठे गेला मगापासून आवाज? अरे काय थांबला की नाही? काल रात्री काय पिल्ला की नाही? अरे पाणी म्हणतोय मी. रामराम. जय महाराष्ट्र. जय ठाणा. अरे जय कोरम. आवाज येते पोटातलं. ओ बिंदास बेधडक ही अशी आमची टीम आहे क्लासमेटची. आम्ही आमचा बिंदास बेधडकचा करता करविता बोलवतो. आदित्य सरपोतदार. मिस्टर आदित्य सरपोतदार. मेन इन रेड. आम्ही आमच्याबद्दल काही बोलणार नाही आहोत. आम्ही एवढंच सांगणार आहोत 16 जानेवारीला आम्ही येतोय आणि जोरदार येतोय. आमच्या स्वागतासाठी तयार राहा. जेवढा मान सन्मान आम्हाला अख्ख्या जगातून मिळतो त्याच्याशी सर्वात जास्त मान सन्मान आम्हाला नेहमी ठाण्यातून मिळत आलेला आहे. माशाला पोहायला आणि बापाला शिकवायचं नाही. अप्पू माझा कॅरेक्टर आहे आणि तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलंय अप्पू किती बिंदास आणि बेधडक आहे. आणि अप्पूचा शिकार नेहमी आण्या असतो कारण कधीचा खूप जवळचा मित्र आहे. काय म्हणते तुम्हाला? आण्यात चट्टीत राहायचं कळलं तर अशी ही अप्पू तुम्हाला भेटायला येते 16 जानेवारीला क्लासमेट मधून. आजपर्यंत खूप प्रेम दिला त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. क्लासमेट होती पण तेवढंच प्रेम करायला याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात एवढ्या पेशंटली मगापासून कार्यक्रम बघताय. थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू. मराठी चित्रपट आता अधिक मॉडर्न होऊ लागलेत. क्लासमेट मधील बिंदास बेधडक हे गीत याचा एक नमुनाच म्हणावा लागेल. मराठी रॉक सॉंगच म्हणा ना याला, काहीच हरकत नाही. बघा द मेकिंग ऑफ सॉन्ग बिंदास बेधडक संगीतकार आणि गायक यांच्याकडूनच. क्लासमेट म्हटलं पटकन आपण आपल्या कॉलेजच्या दिवसांची आपल्याला आठवण येते आणि एक टेन्शन फ्री आयुष्य जसं असतं तसं कायम असावं असं आपल्याला वाटतं. तसंच काहीचं या गाण्यामध्ये आहे. आदित्य सरपोतदार जे आमचे क्लास टीचर होते या गाण्यासाठी आणि या फिल्मचे डिरेक्टर आहे त्यांचे खूप आभार. त्यांनी आम्हाला आमच्यावर विश्वास टाकला आणि रॉक सॉन्ग करण्याची संधी आम्हाला दिली. आणि माझ्या सॉन्ग मेट्सला मी विनंती करेन की त्यांनी रंगमंचावर यावं. आम्ही तुम्हाला थोडंसं एक लाईव्ह या गाण्याची पेशकश देतो. अरे ऐसे नहीं ऐसे. God, give us a beat. आप सब तुम्हारा सर्वांना आम्हाला बीट द्यायचे. Everybody give us a beat. Come on. 1, 2, 3, 4. Everybody 1, 2, 3, go. Da 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 da
बिंदास बेधडक कुठेही बेधडक कॉलेजच्या अभ्यासाचा पहिला धडा नाना 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 दोस्ती मैत्री यारी कॉलेजची दुनिया सारी वेड्या आकाशात मोकळे उडा जोशीला क्षणाची आपली ही दोस्ती दिवस रे जगूया करू जरा मस्ती थोडीशी यारी यारी प्यारी 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 यारी मेरी मेरी अपनी स्टोरी से भारी नाना 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 ओ बोले नाना 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 कॉलेजच्या अभ्यासाचा पहिला धडा कॉलेजची दुनिया सारी वेड्या आकाशात मोकळे उडा जोशीला क्षणाची आपली दोस्ती दिवस रे जगूया करू जरा थोडीशी यारी यारी प्यारी 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 यारी तेरी मेरी अपनी थोडी सारी सारी दुनियादारी टक्कर फिर भी थोड़ी थोड़ी तेरी सजदाना वाटेवरती उत्तर फिरते शोधूया से गरी बेगडे एक तो गाव गाऊया वाढली सरियंतरे सोडून मने ठेवूया प्यारी यारी तेरी मेरी अपनी स्टोरी सारी सारी कोणी सारा दंगा सारा खालूया धक्का मारू फिरवी कट्ट्यावर कट्टा चालू थोडी थोडी देऊया संकटे आली तरी कधी साथ जोडूया प्रेम हे विश्वास हा मैत्रीचा श्वास होऊया प्यारी यारी तेरी मेरी अपनी स्टोरी सारी सारी आमचे रिपोर्टर अयाज मोहसिन यांनी सर्व स्टार कास्टशी दिलखुलास गप्पा मारल्या तेव्हा मजाक मस्ती शायरी चेष्टा आणि वातावरण एकदम कॉलेजच्या कट्ट्यासारखे झाले. कॉलेज लाईफ म्हणजे क्लासमेट्स
क्लासमेट्स म्हणजे बिंदास तरुणाई, बेधडक तरुणाई. क्लासमेटचं दुसरं गीत बिंदास बेधडक हे प्रदर्शन आधीच सुपरहिट ठरलेलं आहे आणि त्याची म्युझिक टीम आणि संगीत टीम आमच्या सोबत आहे. आपण सगळ्यांचं गर्दा मास्टरमध्ये स्वागत. कुठल्या प्रकारचे अनुभव राहिले? एक कॉलेजची लाईफ असते, नंतर कॉलेज लाईफ झाल्यानंतरची कॉलेज लाईफ आता तुम्हाला सगळ्यांना अनुभवायला भेटलेली आहे, त्याबद्दल काय बोलाल? क्लासमेट्स आमचा आगामी चित्रपट येतोय आता 16 जानेवारीला प्रदर्शित होतोय आणि बिंदास बेधडक हे आमचं एक रॉकिंग सॉन्ग आणि माझे सगळे रॉकर्स, माझे सगळे सिंगर्स आज आपण इथे उपस्थित आहे आणि आज कोरम मॉल ठाण्यामध्ये या आमच्या गाणं पहिल्यांदा रिव्हील झालेलं, लोकांना पहिल्यांदा ऐकवलंय आणि मला असं वाटतं की ह्या गाण्याच्या निमित्ताने खरोखरच आम्ही आमच्या कॉलेजच्या त्या आयुष्यामध्ये गेलो. क्लासमेट्स म्हटल्यावरती कॉलेज, ते आयुष्य, बिंदास, बेधडकपणा, बेफिक्री आणि टाइमपास आणि खरं सांगायचं ते टेन्शन फ्री लाईफ, या सगळ्याचा अनुभव या गाण्याच्या निमित्ताने आम्ही घेतला. विश्वजित गाण्याच्या धमाल आणि मजाबद्दल अजून सांगेल. फुल टू एनर्जेटिक पॅकेज आहे हे गाणं. म्हणजे 6 सिंगर्स आणि तितकंच छान गिटार. सोनू म्हणून आमचा गिटारिस्ट आहेत, त्यांनी उत्तम गिटार वाजवलेलं आहे याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचं. म्हणजे एक अकॉस्टिक, इलेक्ट्रिक गिटार अशा पद्धतीने दोन्ही पॅटर्न्स खूप छान पद्धतीने ऐकायला मिळू शकतात. हार्ड रॉक कॅटेगरीतलं गाणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं या गाण्याचा USP मला असं वाटतं की ते मराठी आहे पूर्णपणे. ऑलमोस्ट 99% आय वुड से की ते मराठी आहे. मराठीमध्ये रॉक गाणं इतक्या सहजासहजी जेल करणं फार अवघड गोष्ट आहे, कारण भाषेचा एक लहजा असतो, शब्दांची एक आपल्याला कानावरनं गहूवर हा शब्द समजा रॉकमध्ये ऐकायला आला तर कसं वाटेल आपल्याला ती सवय नाहीये. मी हे एक उदाहरण देतो मी. तर ही असे काही शब्द की जे मराठी आपल्याला रॉकमध्ये आणणं शक्य आहे का आणि त्यात सुद्धा ज्या गाण्याची रिक्वायरमेंट जी आहे त्या अर्थाला ते धरून जातं का, असे बरेच चॅलेंजेस होते. सत्यजितनं ते उत्तम पेललंय आणि तितकंच श्रेय मी आमच्या सगळ्या सिंगर्सना देईन, कारण त्याचा ऍक्सेंट, त्याची आवाजाची पद्धत ही रॉकच्या स्टाईलला जर नाही झाली तर ते गाणं फुसकं वाटू शकतं, फुसका बाळ होऊ शकतो. तो यांनी अजिबात होऊन गेलं, जबरदस्त रॉकेट झालेलं या गाण्याचं, ते खूप उंच उडणार आहे. आणि आत्ताच मला कोरम मॉलमध्ये एक्सपिरियन्स मिळालेला आहे की साधारणपणे कसं होतं की आम्ही गाणं जेव्हा कंपोज करतो त्याच्यानंतर एक जेव्हा सिंगर्सना आम्ही बोलवतो तेव्हा ते 2-3 हिअरिंगमध्ये ते गाणं आत्मसात करतात. इथेही साधारण तोच अनुभव आम्हाला मिळाला की स्वरूपने माझ्याशी ऑडियन्सकडे जाऊन विचारलं तेव्हा ऑडियन्स वर सिंगिंग ऑलमोस्ट द सेम ट्यून विच वी हॅव कंपोज. सो हे सगळ्यात मोठं यश असावं असं मला वाटतं आणि ते खूप मोठ्या यशाकडे नेईल असंही वाटतं. सो ह्या क्लासमेटमध्ये जो एकंदर सगळ्याच ऍक्टर्स पासनं ते ह्या सिंगर्स पर्यंत सगळ्यांची जी एनर्जी लागलेली आहे ती खूप धमाल आहे आणि ती 16 जानेवारीला तुम्ही नक्की बघाल. थँक्यू. आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये मराठी संगीतानं काट टाकलेली आहे आणि त्याचं एक संगीतमय क्रांती झालेली आहे. आपल्यासोबत बेलाकडून जाणून घ्या आपले अनुभव कसे राहिले. एक खूप कठीण काम असतं रॉकला मराठीमध्ये बसवणं. ऍब्सोल्युटली. आय थिंक हे गाणं आत्ताच तुम्ही ऐकलं आणि ते सगळ्यांना इतकं आवडतं. इनफॅक्ट जसं त्या विश्वजित म्हणला की अख्खा मॉल गात होता आमच्याबरोबर, म्हणजे पहिल्यांदा गाणं ऐकताच. तर तोच अनुभव मी रेकॉर्डिंगच्या वेळेला घेतला आणि विश्वजित आणि अविनाश बरोबर मी आत्तापर्यंत जे काही काम केलंय, इतक्या वर्षांचं आमचा घरोबा आहे आणि इतकी अप्रतिम गाणी त्यांनी मला दिली आहेत आणि या गाण्याच्या बाबतीत त्यांनी माझ्यावर टाकलेला एक विश्वास, एक जबाबदारी खूप वेगळी होती. कारण का जसं आता दोघांनी सांगितलं की त्याचं रेंडिशन जे आहे ते अतिशय रॉक, अतिशय हार्ड स्टाईलचं हवं होतं आणि ते कधी कधी सॉफ्ट व्हॉइस असल्यावर देणं थोडंसं मुश्किल जातं. पण हा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला की नाही तू करू शकशील. म्हणजे प्रकारे क्लासमेट असतात वर्गात, सगळे क्लासमेट एकमेकाला समजून सांगतात, त्याची तुमच्या टीमची बट्टी जमली असं समजायला हरकत नाही. ऍब्सोल्युटली. आय थिंक ती जी काही टीम आहे क्लासमेटची, आपण आज जो ट्रेलर पाहिला त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर आमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि आम्ही तितक्याच बिनधास्त आणि बेधडकपणे आमचे कॉलेजचे दिवस आठवून आणि ते आपापच आपसूक आठवले असं म्हणायला हरकत नाही आणि आम्ही त्याच प्रकारे हे गाणं सगळ्यांनी मिळून रेकॉर्ड केलं आणि आय थिंक आज ते कॉलेज अँथम होतंय हळूहळू. तर वी आर व्हेरी हॅपी फॉर इट. आपल्यासोबत आपला मित्र फरहान सुद्धा आहे, फरहान भिवंडीवाला. तर एक छोटी झलक आपण सगळ्यांकडून आम्हाला हवी आहे, एक छोटासा डेमो, कारण आम्हाला सुद्धा तुमच्यासोबत बिनधास्त व्हायचं आहे, तुमच्यासारखाच बेधडक व्हायचं आहे. प्लीज.
बिंदास आणि नामाना म्हणजे नामाना दोनदा प्लीज ऑल द डेज 1 2 3 बिंदास बेधडक कुठेही बेधडक कॉलेजच्या अभ्यासाचा पहिला धडा नारा 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 व्हेरी गुड, व्हेरी फंटॅस्टिक. अत्यंत सुंदर असं रॉकिंग हा असं गाणं होतं. 16 जानेवारीला हा चित्रपट जरी रिलीज होत असला तरी युट्यूबवर हा गाणं आपण उद्यापासून पाहू शकाल. आपल्या टीमला, क्लासमेटच्या टीमला, संगीतमय टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण पाहत रहा गर्दा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी. होटल नहीं आते, साहिल पे समंदर के खजाने नहीं आते, उड़ने दो पंछियों को अभी खुली हवा में, फिर लौट के जवानी के जमाने नहीं आते. ही आहे क्लासमेटची एनर्जेटिक टीम. कॉलेज म्हणजे तरुणाई म्हणजे उत्साह आणि तोही सणाचा उत्साह. क्लासमेटची टीम आमच्यासोबत आहे. तुमचं कसं उत्साह, आनंद कसा राहिला? लय भारी. म्हणजे आमच्या आनंदाला कुठे कुंपण नव्हतं, बंधन नव्हतं. आम्ही चड्डीत राहायचं आणि आम्ही असेच आता जसे वाहतोय तसेच सिनेमामध्ये पण खूप वाहिलोय आणि खूप मजा केली. म्हणजे कॉलेज लाईफ नंतरचा एक कॉलेज लाईफ पुन्हा एकदा रिकॉल झालं असं वाटतं? ऑफकोर्स 100% झालंय आणि लोकांनाही ते पुन्हा आठवावं यासाठीच आम्ही ही एवढी छान टीम घेऊन, ही एवढी दंगेखोर बॅच घेऊन पुन्हा एकदा येतो. एवढे सुंदर सुंदर आकर्षक चेहरे आणि तोडफोडचा चित्रपट. हेच म्हणजे आकर्षक चेहरे जेव्हा तोडफोड करतात तेव्हा जास्त इंटरेस्ट येतो बघायला असं मला वाटतं. सो तेच समीकरण आमच्या दिग्दर्शकांनी इथे खूप छानपणे साधलं असं मला वाटतं. आणि तुमच्या उजव्या हाताला एक चॉकलेट व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडे जाऊया आपण. मला काही इंटरेस्ट नाहीये या लोकांसारखी हिरोगिरी करण्यामध्ये. एक हिरो आहे ना कॉलेजमध्ये, तो बस झाला. चॉकलेट व्यक्तिमत्वच आहे आणि ते चॉकलेट व्यक्तिमत्व नंतर बदलतं सिनेमामध्ये. खूप धमाल फिल्म आहे. खूप छान कास्ट आहे, खूप अप्रतिम दिग्दर्शक आहे. आणि खरोखर तुम्ही जे आत्ता विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की जे ही फिल्म पाहतील त्यांना आपल्या कॉलेजचे सगळे दिवस आठवतील. आणि खरोखर ही फिल्म बघितल्यानंतर प्रत्येक जण आपल्या कॉलेजच्या जुन्या मित्रांना फोन करून बोलवतील आणि रियुनियनचा प्लॅन करतील, एवढं मी नक्की सांगतो. थँक्स. आता आपल्यासोबत आहेत एक कातिल हसीना, असं जिचं वर्णन करता येईल अशी कातिल हसीना आपल्यासोबत. आपल्याला तुझी लवशिप पाहिजे. हा बघ आणखी एक हिरो. कातिल नाही, घायाल करणारी, कारण ती फक्त थोबाडीत मारते. थँक गॉड मी हाताच्या दूर आहे. नाही, तुम्ही अजून मला काही केलं नाही. हा, त्यामुळे यू सेफ. भावना अत्यंत भरून आलेल्या आहेत, भावना ओसमडून आलेल्या आहेत. आणि निश्चितच प्रेक्षक हे जे खडाडतं हास्य आहे ते अनुभवणार आहेत. मात्र चित्रपटात अत्यंत विपरीत अशी भूमिका आहे यांची. सोनाली, सोनाली छान नाचते सुद्धा आपल्या माहितीसाठी. तुम्हाला पण संधी देतो आता. चल, सायलेन्स. होणार आणून घेतो प्लीज. काही नाही, क्लासमेटच्या निमित्ताने एक फार चांगली गोष्ट घडली की मला खूप चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळालं. FY का? नाही, 5वी. कालच टॉन्सिलचं ऑपरेशन झालं. चांगला होता ना. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल
जेव्हा एखाद्या पिक्चरचं पोस्टर आपण पाहतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यातले स्टारकास्टचे चेहरे दिसतात, कोण कोण आहेत या फिल्ममध्ये, मग पोस्टर कसं आहे. आता फक्त इमॅजिन करा, जर तुमच्या फिल्ममध्ये अंकुश चौधरी आहे, तुमच्या फिल्ममध्ये सचित पाटील आहे, तुमच्या फिल्ममध्ये सोनाली कुलकर्णी, सई तामणकर, सुशांत शिलार, इतकी मोठी कास्ट आहे, इतकी पॉवरफुल स्टारकास्ट आहे, तर तुम्ही हा पिक्चर बघायला का नाही जाणार. आणि तसंच माझं पण झालंय, एवढी सगळी स्टारकास्ट म्हटल्यावर ते मी हा पिक्चर का नाही करायचा. यांच्याबरोबर काम करायला मिळतंय, यांच्याकडनं शिकायला मिळतंय, मजा करायला मिळते, त्याचबरोबर हे सगळे माझे खूप चांगले मित्र सुद्धा झालेत, त्यामुळे एक वेगळी मजा अनुभवायला मिळाली. क्लासमेटच्या निमित्ताने एक वेगळा रोल पोर्ट्रे करायला मिळाला अनिरुद्धचा. आणि मला असं वाटतंय की तुम्हाला वेगळे मित्र बघायला मिळतील. कदाचित तुम्हाला तुमचे जुने मित्र आठवतील, तुम्हाला तुमचं कॉलेजचं आयुष्य आठवेल, तुम्हाला तुमचे कॉलेजचे विसरलेले मित्र आठवतील आणि पुन्हा एकदा तुम्ही रियुनियन करा. म्हणजे प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे, तयार झाले. त्याचा अर्थ लोहा गरम आहे. एक डायलॉग हो जाए, लोहा गरम है और तू भी बेशरम है. एक्झॅक्टली, फॅन्टॅस्टिक. कॉलेजचे दिवस आठवले? हो नक्कीच. मी जस्ट पास आउट झालेत मी, आणि त्यानंतर लग झकास हिरोईन हे एक रियालिटी शो मधून मी या इंडस्ट्रीमध्ये आले. आणि त्यानंतर माझं सिलेक्शन क्लासमेटसाठी झालं आणि खूप मोठी स्टार कास्टिंग होती, खूप मोठे मोठे लोक होते ज्यांना मी मोठ्या स्क्रीनवर बघत आले होते. पण मी त्यांना पर्सनली त्यांना मी जाणलं, त्यांना ओळखलं आणि ते आत्ता आमचा एक छान ग्रुप झाला. तर माझ्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही यंग आहात, फ्रेशर आहात, तर कुठेतरी जे स्टारडम आहेत, सई तामणकर आहेत वगैरे, जे आपले सुपरस्टार आहेत मराठीतले, कुठे असं दडपणात वावरले का तुम्ही किंवा त्यांच्याकडून शिकायला भेटलं? पल्लवी पाटील होत्या म्हणून आम्ही दडपणात होतो सगळे, कारण यांच्याबरोबर काम कसं करायचं हा एक प्रश्न होता आमच्याबरोबर, कारण फार किस्से करतात. तुम्हीच विचार. एखादा किस्सा आमच्यासोबत तरी शेअर करावं आपण, अशी विनंती. नाही, नक्कीच मला स्टार्टिंगला जेव्हा कळलं की खूप सई तामणकर आहे, सोनाली कुलकर्णी, स्टार्टिंगला तिला कळलं की खूप सई तामणकर, खूप सोनाली कुलकर्णी, हे किस्से ह्या सारख्या सतत करत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल त्यांना काम करताना कसं वाटलं. त्यांचं सांगायचं तात्पर्य असं आहे की सई तामणकर इज वन मॅन आर्मी, असं म्हणायचं त्यांना. तर मला खूप दडपण आलं होतं, पण नंतर जसं शूटिंग स्टार्ट झालं तर खरंच मला त्यांची खूप हेल्प झाली. त्यांनी माझ्यासाठी सिटी नवीन होती, माझ्यासाठी लोक नवीन होती, माझ्यासाठी इंडस्ट्री नवीन होती, त्यामुळे मला त्यांनी खूप हेल्प केली, त्यांनी माझी काळजी घेतली. शूटिंगच्या दरम्यान मला त्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे आत्ता ते सगळे माझे छान फ्रेंड्स आहेत. थँक्यू सो मच. तुमचे अनुभव कसे राहिले कॉलेजमध्ये? खूप छान, मस्त आणि बिंदास बेधडक. क्लासमेट मूवी जी आहे ती एंटायर तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशीच आहे. कॉलेजमध्ये प्रत्येक जण जेव्हा बर्ड वॉचिंग करायचं ना, तेव्हा आम्ही ग्राउंडवरती आपटापटी करायचो. सो तुम्ही सगळ्यांनी 16 जानेवारीला ही मूवी बिनधास्तपणे आणि बेधडकपणे येऊन बघा. धन्यवाद. आपण सुरुवात केली होती सई तामणकर यांच्याकडून. आता आपले साहेब वन अँड ओनली द डॅशिंग मॅन, यावेळी काय डॅशिंग रोल आपण करत आहात? जे डायलॉग्स तुम्हाला आमच्या ट्रेलरमध्ये दिसतात, टीझरमध्ये दिसतात, तशाच पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे सत्या. माशाला पोहायला आणि पापाला ठोकायला कधी शिकवायचं नाही. जसं गाणं आहे बिंदास्त बेधडक, कुठेही दे धडक, या स्टाईलचंच सत्य आहे. मराठी जे रसिक आहेत त्यांची इच्छा आहे की काहीतरी एक आता तोडफोडचे आपले हे चित्रपट म्हणजे लोकांमध्ये आपली प्रतिमा निर्माण झालेलीच आहे, एक डॅशिंग पर्सनची, अँग्री यंग मॅनची. तर कुठेतरी एक गोंड सोजवळ भूमिका आपण करणार आहात का भविष्यात? मी वेगवेगळा ट्राय करण्याचा प्रयत्न नक्की करेन, पण जे लोकांना आवडतं ते देण्याचा आधी मी प्रयत्न करेन. आणि आगामी चित्रपटांबद्दल खूप उत्सुकता असते आपल्या चित्रपटांमध्ये. हो, मी असं म्हणेन की येणारा चित्रपट 16 जानेवारी नंतर तुम्हाला कळावा, कारण तोपर्यंत मी फक्त क्लासमेटच करणार आहे. आणि माझा आगामी चित्रपट क्लासमेट आहे, त्याच्या पुढचा पिक्चर पण क्लासमेटच राहणार आणि त्याच्यानंतर पण क्लासमेट जोपर्यंत 16 जानेवारीला पिक्चर रिलीज होत नाही तोपर्यंत. म्हणजे क्लासमेटच्या माध्यमानं चेकमेट करायचं आहे असं म्हणायला हरकत. शेवटी आपल्या रसिक दर्शकांना काय आवाहन कराल? मी एवढंच सांगेन की प्लीज आमची क्लासमेट बघा
मला खात्री आहे, आमच्या टीमला खात्री आहे की एक चांगला रायटर एका फिल्मसाठी लागतो. ते रायटर्स आमच्याकडे समीर विध्वंस, क्षितिज पटवर्धन, मनोज सरकार कॅमेरामन, नंतर डिरेक्टर आदिनाथ सरकार डिरेक्टर आदित्य सरकार, आणि ही अख्खी टीम आमची, आणि एक छान म्युझिक असलेलं, म्युझिकल धमाल मस्ती असलेलं आणि तेवढंच इमोशनली असणारी फिल्म तुम्ही बघणार. धन्यवाद. असं बोललं जातं की सोनाली कोरकडे या कमी बोलतात, मात्र नेमका बोलतात, लेट बोलतात पण थेट बोलतात. त्यांची संधी आलेली आहे. थँक्यू एकदा वन्स मोर. गर्जा महाराष्ट्र मंडळ आभारी आपले. आपल्याला सुद्धा संधी मिळाली. थँक्यू. मला फक्त एवढंच म्हणायचं शेवटी की तरुणाईला जर योग्य दिशा मिळाली तर क्लासमेट सारखा सिनेमा बनतो. त्यामुळे 16 जानेवारीला जाऊन हा सिनेमा चित्रपटगृहात बघा आणि धमाल करा, बिनधास्त बेधडकपणे. धन्यवाद. जर तरुणाई अनुभवायची असेल, जर बिनधास्तपणा बेधडकपणा अनुभवायचा असेल तर वाट पहा फक्त 16 जानेवारीची, आणि तो पाहत राहा गर्जा महाराष्ट्र न्यूज. प्रत्येक कॉलेजमध्ये अशी एक बॅच असते जिच्यासारखं आधीही कोणी नसतं आणि नंतरही कोणी येत नाही. कॉलेजमध्ये प्रत्येक जण जेव्हा बर्ड वॉचिंग करायचं ना, तेव्हा आम्ही ग्राउंडवरती आपटापटी करायचो. आपल्याला तुझी लवशिप पाहिजे. हा बघ आणखी एक हिरो. मला काही इंटरेस्ट नाहीये या लोकांसारखी हिरोगिरी करण्यामध्ये. एक हिरो आहे ना कॉलेजमध्ये, तो बस झाला. FY का? नाही, 5वी. कालच टॉन्सिलचं ऑपरेशन झालं. चांगला होता ना. आणि चड्डीत राहायचं. माशाला पोहायला आणि पापाला ठोकायला कधी शिकवायचं नाही. गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.